जय शिवराय मित्रांनो, मी रामराव पाटील आपल्या या चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे. मित्रांनो, सोयाबीन उत्पादकाची मर्यादा घालून कृषी विभागाने दिलेली आहे आणि त्यांच्या पहिल्या अंदाजानुसार 2025 साठी लागवली असलेली उत्पादकता आपण पाहूया. तर मित्रांनो, पहिले आपण नाशिक पासून चालू करूया. नाशिकला आहे 15 क्विंटल, धुळेसाठी 16.50, नंदुरबारसाठी 12.47, जळगावसाठी 17 क्विंटल, अहिल्यानगरसाठी 14.50, पुणे जिल्ह्यासाठी 23.50, सोलापूर जिल्ह्यासाठी 15 क्विंटल आणि सातारा जिल्ह्यासाठी 22 क्विंटल, सांगलीसाठी 23.35 किलो याची सोयाबीनची मर्यादा घातलेली आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठी 24.50, छत्रपती संभाजीनगरसाठी 11.70, जालना जिल्ह्यासाठी 15 क्विंटल, लातूर जिल्ह्यासाठी 20 क्विंटल 10 किलो, नांदेड जिल्ह्यासाठी 13.50, परभणीसाठी 13.30, हिंगोलीसाठी 14 क्विंटल, बुलढाणा जिल्ह्यासाठी 15 क्विंटल 10 किलो, अकोला जिल्ह्यासाठी 14.50 किलो, वाशिम जिल्ह्यासाठी 17.10 किलो, वर्ध्यासाठी 15.52 किलो, नागपूर जिल्ह्यासाठी एकदम कमी आलेली आहे 7.50 किलो आणि भंडारा जिल्ह्यासाठी 10.75, गोंदियासाठी काही उत्पादकता आलेली नाही